नमस्कार, मी मानसी न्यूज अँकरच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यातील मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3च्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलिसांनी 24 तास परवानगी द्यावी। या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेत। रयत हा एक परिवार आहे, तसेच रयत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लोकांचे म्हणजे शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे यांनी केले। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथे आयोजित पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभामध्ये बोलत होते। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सातारा उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम कांगडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झालाय। आदरणीय कर्मवीर अण्णांच्या पवित्र अशा शिक्षण कार्यास जीवनाच्या सर्व सुविधा अर्पण करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील, त्याप्रमाणे ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय पुण्यात झालेले आहे ते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि इटकर साहेब, जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो। आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि व्यक्तिगत जीवनातले माझे गुरुबंधू, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, ज्यांचे विचार सुद्धा आम्ही ऐकले, आणि योगानं ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांच्याबरोबर आपलं 15-20 वर्षापूर्वी एकदा बैठक झाली होती। ते सचिनजी इटकर माझे महापौर आणि या महाविद्यालयाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणार। त्याहीपेक्षा पुढे जाऊन पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना 7 महिने उलटले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत। राज्यभरातील वंचित उमेदवारांना लवकरात लवकर आस्थापना बदलून नियुक्तीच्या मागणीसाठी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे। या आंदोलनाला राज्यातून शेकडो उमेदवार उपस्थित असल्याची माहिती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिली आहे। एकच सांगणं होतं की आयुक्त 21 फेब्रुवारी 2024 ला रयत शिक्षण संस्थेचा स्टे असून सुद्धा 25 तारखेला आयुक्तांनी लिस्ट लावली। त्यांच्याकडे 4 दिवस होते की ते त्या जागा फ्रीज करून आमची निवड दुसरीकडे करू शकले असते, तरी त्यांनी जाणीवपूर्वक आमची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्यांनी आमचं जे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे याची भरपाई द्यावी आणि आम्हाला तात्काळ आस्थापना बदलून नियुक्ती द्यावी, बस एवढंच मागणं आहे आमचं। आणि आम्ही सर्व उच्च गुणवत्ताधारक आहोत, त्याच्यामुळे माझं एकच मागणी आहे की जर उच्च गुणवत्ता धारकांना रस्त्यावर बसून आम्हाला नियुक्ती न्याय मागावा लागत असेल, याच्यापेक्षा मोठं आमचं दुर्भाग्य नाही। थँक्यू। 2022 मध्ये टेटची परीक्षा दिली आणि फेब्रुवारी 2024 मध्ये निवड यादी जाहीर झाली। निवड यादी जाहीर होण्याआधी शासनाने काही नियमावली बनवली होती की ज्या न्यायप्रविष्ट जागा आहेत त्या पोर्टलला देण्यात येऊ नये। मग ज्या जागा न्यायप्रविष्ट होत्या त्या पोर्टलला देण्यात आल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्याच्यावर पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढलंय बुलेटिन म्हणून, आणि ते सांगितलं की तुम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये रेफरन्स देऊ शकता, त्या जागा निवडू शकता, त्याचा तुमच्या भरतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही। आणि म्हणून रयत शिक्षण म्हणजे बुलेटिन काढल्यानंतर त्या बुलेटिनवर विश्वास ठेवून आम्ही बिनधास्तपणे रयत ही संस्था निवडली। आणि आज रोजी रयत शिक्षण संस्थेनं आम्हाला नियुक्ती दिली नाही। आणि ज्यावेळेस आम्ही आयुक्त साहेबाला दाद मागायला जातोय तर आयुक्त साहेब म्हणतात की रयत शिक्षण संस्थेमध्ये न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्याय प्रक्रिया असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। मग इथे आमची फसवणूक झाली आहे की तुम्ही बुलेटिन काढून म्हणताय की तुमचा भरतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि आज रोजी आम्हाला नियुक्ती देत नाही, तर मग हा विपरीत परिणाम होतोच आहे। आम्हाला आमच्यावर हा अन्याय होतोय। परीक्षा एकाच दिवशी, निकाल एकाच दिवशी, निवड एकाच दिवशी, मग आम्हाला आमची निवड एका दिवशी का नाहीये?
जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्यात आलं आहे, काहीतरी याच्यामध्ये शासनाची आणि संस्थेची मिलीभगत आहे असं याच्यात असं आता म्हणण्यास काही हरकत नाही. कारण 8 महिने उलटूनही आम्हाला आमची नियुक्ती मिळत नाही आहे आणि आमच्याबरोबर कमी मार्क असणारे विद्यार्थी जे रयतधारक आहेत, जे अभियोग्यधारक आहेत ते आज शाळेवर रुजू आहेत. सेकंड राऊंडवाले बी आज रुजू आहेत आणि आम्ही उच्च गुणवत्ताधारक पहिल्या राऊंडमधले विद्यार्थी 108 विद्यार्थी आहोत, जे की आमची निवड झाली आहे, शिफारस झाली आहे, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही, नियुक्ती मिळाली नाही. याच्यामध्ये आमचं मानसिक नुकसान होत आहे. आम्ही आमचे चालू असलेले हातचे जॉब सोडले आहेत, आर्थिक नुकसान होत आहे. आम्ही या आर्थिक आणि मानसिक तणावातून जात आहोत आणि आमचं या शासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काच्या नियुक्त्या द्याव्या, आस्थापना बदलून नियुक्त्या द्याव्या. जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याच्यामध्ये आम्हाला आमचं समायोजन करण्यात यावं. खूप साऱ्या जागा उपलब्ध असूनही आमचं समायोजन करत नाहीत. तर कुठेतरी एक आमच्यावर अन्याय होत आहे आणि प्रशासनाची म्हणा किंवा संस्थेची म्हणा याच्यात मिलीभगत आहे असं म्हणण्यास आता वाव निर्माण होत आहे. आम्हाला जोपर्यंत आता न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत. राज्यात 3 पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. ते एकत्र येऊन निर्णय घेतील. या 3 पक्षातील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी या संबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. येत्या 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीचे जागा वाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची राजकीय रणनीती उघड केली आहे. पुण्यातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मागील 2 निवडणुका मनसेकडून लढवणारे वसंत मोरे हे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. लोकसभेला त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढली होती, मात्र त्यांना फारसं यश मिळालं नाही. आता वसंत मोरे विधानसभेच्या तयारीला लागलेत. मात्र ते ज्या हडपसर मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. तिथून सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय प्रशांतदादा जगताप निवडणुकीची तयारी करतायत. आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी संयम पाळण्याचं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. येणाऱ्या निवडणुकी आघाडीच्या माध्यमातून लढाव्या लागणार आहेत आणि पुढे जाऊन कोणत्याही अडचणी निर्माण होतील असं वक्तव्य करू नका, असं देखील आवाहन रोहित पवार यांनी केलंय. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक मेळावा पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते. काय सांगाल? नाही, मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शनमध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत, महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे, नाहीतर काँग्रेस असेल, नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे, त्याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात. आणि मग अशात जर कुणी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्त्याचं, ते आदरणीय पवार साहेबांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली, पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही. कारण शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत, आम्हाला पण हे सीट सोडावं. आता तिथं जसं इच्छा व्यक्त केली, अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत. इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं, निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं. माझं एकच मत आहे की दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप न करता कुठेतरी आपापल्या नेत्यांकडे बसावं, चर्चा करावी आणि चर्चेतून याच्यावर नक्कीच तोडगा निघेल. शेवटी आरोप प्रत्यारोप करून उद्या जाऊन काही अडचणी वाढू शकतात. त्यामुळे तसं न करता एकत्रित नेत्यांकडे जाऊन बोलणं, चर्चा करणं हे जास्त योग्य असा मार्ग असू शकतो असं मला वाटतं. मुद्रित माध्यमांसाठी शासनाने अनेक गोष्टी केल्या, त्या डिजिटल माध्यमांना कशा लागू होतील याचा विचार करू. यासह ट्रस्ट मार्फत पत्रकारांच्या मुलींचे शिक्षण आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न करणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डिजिटल मीडिया पॉलिसी आणणार असल्याचं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी पाटील बोलत होते. पुणे शहरातील सार्वजनिक विभागाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय काढून क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली नियुक्तीचे अधिकार आरोग्य संचालक, सहसंचालक यांना डावलून उपसंचालकांना दिले. हा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा सहभाग बघायला मिळतोय.
16 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय काढला. त्यामध्ये संचालक आयुक्तांचे अधिकार कमी करून उपसंचालक, जिल्हा लेवलवरचे प्रभारी उपसंचालक यांच्याकडं हा अधिकार देण्यात आलेला आहे. सहसंचालक, संचालक आणि ही जी संरचना आहे आयुक्त आणि मंत्रालय, ही संरचना मोडकळीस आणण्याचा मोठा कट रचला जातोय. आरोग्य यंत्रणा खिळखिळी करण्याचा करायचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या पाठीमागं काहीतरी मोठं षडयंत्र आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. पहिला मुद्दा, सहसंचालक आणि संचालकांनी त्यावेळेस आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातनं विरोध झाला. तेव्हा सांगितलं होतं की असा कोणताही शासन निर्णय काढणार नाही आणि संचालकांनी बैठक बोलवली. त्या बैठकीत त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे की हे करणं अयोग्य होणार आहे, त्यामुळं ह्या शासन निर्णय निघणार नाही. परंतु एकीकडे आम्हाला उपसंचालकांनी एकीकडे झुलवत ठेवलं, सांगितलं की मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे आणि 16 फेब्रुवारीचा जो शासन निर्णय नव्याने पुन्हा 12 फेब्रुवारीमध्ये सुधारणा करून काढण्यात आलेला आहे. आम्ही 18 तारखेपासून संपावरती आहोत. जोपर्यंत हा सन्मानाचा प्रश्न आहे. इथे गेले 25-30 वर्ष हे कर्मचारी काम करतात. संचालक, सहसंचालक यांची एक कामाची विभागणी केली जाते. आज प्रशासकीय गुंतागुंत एवढी होणार आहे, कोर्ट केसेस एवढ्या पडणार आहेत, त्याला सरकारला काहीही घेणं देणं नाही, शासनाला काहीही देणं घेणं नाही. खालच्या स्तरावरनं किंवा संचालक सांगतायत, राज्यस्तराचा एक प्रमुख व्यक्ती सांगतोय की हे करणं अयोग्य आहे. त्याची जरासुद्धा तमा न बाळगता हे अधिकार खालच्या लेवलवर चाललेले आहे आणि याचे दुष्परिणाम मात्र सगळ्या समाजाला आणि आरोग्य खात्याला भोगावे लागणार. मुख्यमंत्री साहेबांनी मी एकच विनंती करेल की याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे. बरं, तुम्हाला शासन निर्णयच काढायचा होता, सगळ्या संघटनांना विचारात घेऊन सगळ्यांशी चर्चा करून काढा म्हटल्यानंतर यांनी आम्हाला बोलवलं. त्यावेळेस आम्ही विरोध दर्शवला, मुद्दे पण सांगितले का रद्द करायचा ते, मग का काढू नका. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी 70 वर्षापासून जी हायरार्की आहे, 70 वर्ष कोरोना काळात ह्याच सेंट्रल बिल्डिंगमधनं कार्यक्रम चालला होता. अख्खी जनता, कुणीही रस्त्यावर नव्हतं, पण आरोग्य खात्याचं हे जे ऑफिस आहे 24 तास, जिथं जिथं आरोग्य खाते 24 तास चालू होतं आणि लोकांचा जीव वाचवण्यात मग्न होतं. त्यावेळेस टोपे साहेब असतील, त्यांनी सुद्धा आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं की हे काम भयानक, अत्यंत भयानक असताना जीवाची पर्वा न करता केलेलं आहे. ते केलेलं असताना सुद्धा आता सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. परंतु आरोग्य खात्याने भरती प्रक्रिया केली, अत्यंत पारदर्शकपणे केले. रात्रंदिवस कर्मचारी राबलेले आहेत, याची सुद्धा दखल घेतली नाही. मग यांना नेमकं करायचं काय, याच्या पाठीमागचा सूत्रधार शोधा. मुख्यमंत्री साहेब, आपण यात लक्ष घाला ही विनंती करतो आणि या कर्मचाऱ्यांना आणि आरोग्याचं वाटोळं होण्यापासून वाचवा. धन्यवाद. पुणे शहराच्या आसपास असलेल्या 32 गावांची ग्रामपंचायत रद्द करून त्यांचा समावेश महापालिका कार्यक्षेत्रात केला गेला. तर आता 4 वर्ष होत आली. महापालिकेत समायोजन झाल्यावर रस्ते, ड्रेनेज, लाईट या प्राथमिक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. शिवाय मिळकत कर प्रचंड लादला गेला. इतका मोठा कर भरण्यास नागरिकांनी विरोध केलाय. मात्र महापालिकेकडून करामध्ये सवलत दिली जात नाही. त्यामुळे कराच्या थकबाकीसाठी अख्खे गाव विकणे आहे असा फलकच ग्रामस्थांनी गावागावातल्यावर प्रशासनाचा निषेध केलाय. पुण्यात मुसळधार पाऊस झाला असून अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. गेल्या 3 दिवसांपासून पुणेकर उकाड्याला सामोरे जात आहेत. उकाड्याने त्रस्त असताना रविवारी रात्री 9च्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काल सकाळपासूनच ऑक्टोबर हीट प्रमाणे उष्णता जाणवू लागली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. अचानक रात्री 9च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, बोपोडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट.